स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईत तब्बल 30 ते 35 लाखाचा गुटखा आणि 25 लाखाचे कंटेनर वाहन असा मिळून 50 ते 55 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका आरोपीस अटक झाली असून इतर आरोपी फरार आहेत। पोलीस निरीक्षक सुनील अबोलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पारखेड फाटा परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्री पटली होती। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाकाबंदी करण्यात आली होती। तपासणी दरम्यान संशयित वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक गुटखा आढळला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। बुलढाणा माझा न्यूजसाठी ओम पाटील, खामगाव।